बोधकथा दगडाचा हृदयस्पर्श. गावाचं नाव होतं पाटगाव. डोंगराच्या कुशीत वसलेले, हिरव्या झाडांनी नटलेलं आणि लहान लहान घरांच्या ओळींनी सजलेलं ते गाव जणू निसर्गाच्या कुशीतलं सोनं होतं. गावात एकच शाळा होती, पाटगाव प्राथमिक शाळा. त्या शाळेचे शिक्षक होते गणपतराव देशमुख. वय जवळपास 60. केस पांढरे झालेले, डोळ्यात चष्मा, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य, पण मनात अपार करुणा. ते साधे जीवन जगत, जुन्या सायकलीवरून रोज शाळेत जात. गणपतरावांचं एक वाक्य नेहमी गावात ऐकायला मिळायचं. ज्ञान मोफत पण आधार महाग आहे बाळांनो. शिका पण नम्र राहा. गावातील बहुतेक लोक त्यांना मान देत, पण काही श्रीमंत आणि गर्विष्ठ लोकांना वाटायचं, हे शिक्षक काय विशेष करत आहेत? शिकवण एवढी मोठं काम नाही. एके दिवशी गावात मोठी बातमी आली. गावातून जाणारा मुख्य रस्ता पक्का होणार होता. ग्रामपंचायत अधिकारी, कामगार सगळे तयारीला लागले. रस्त्याचं काम सुरू झालं आणि सगळीकडे गोंगाट, लगड, वाळू, माती. पण कामाच्या मध्ये एक अडचण आली. रस्त्याच्या मध्यभागी एक मोठा जड दगड होता. तो इतका मोठा की बैलगाडीला अडथळा, पायी चालणाऱ्यांना त्रास आणि रस्त्याचं काम थांबून गेलं. कामगारांनी प्रयत्न केला, पण 2 मिनिटांतच हात वर केले. कोणी म्हणालं, मला इथेच सोडा, रस्ता थोडा वळसा करून करूया. दुसऱ्यांना जोड दिला हो, आपल्याला काय? ज्याला त्रास होईल त्यानं बघावं. गावकरीही तेच मान्य करत होते. प्रत्येक जण त्या दगडाला पाहून जात होता, पण हलवण्याचा प्रयत्न कोणी करत नव्हतं. गणपतरावांचा निर्णय. त्या सकाळी गणपतराव शाळेकडे जात होते. त्यांनी तो दगड पाहिला. थोडा वेळ ते उभे राहिले. मग स्वतःशी म्हणाले, जर मी सुद्धा इतरांसारखा वळसा घालून गेलो तर या मुलांना काय शिकवणार? फक्त पुस्तकातले धडे नाही, जीवनातील धडेही शिकवायला हवेत. त्यांनी आपली सायकल बाजूला ठेवली आणि दगड हलवायला सुरुवात केली. पहिला प्रयत्न, दगड हलला नाही. दुसरा प्रयत्न, घाम गळू लागला. तिसरा प्रयत्न, हात खरचटले. गावातील काही लोक पाहत होते. काहींनी चिडूनही सांगितलं, गणपतराव एवढा त्रास कशाला? तुमचं वय बघा, राहू द्या. पण गणपतराव थांबले नाहीत. थोडा थोडा हलवत, कधी ढकलत, कधी ओढत, जवळपास तासभर त्यांनी प्रयत्न चालू ठेवला. अनपेक्षित सापडलेलं. शेवटी दगड बाजूला झाला. गावकरी थक्क झाले. एवढा जड दगड एका म्हाताऱ्या शिक्षकाने हलवला. पण खरी आश्चर्याची गोष्ट अजून बाकी होती. दगडाखाली एक लोखंडी पेटी होती. पेटीवर जुनी गंजलेली कुलपं होती. पण ती सहज उघडली. आता काय? सोन्याची नाणी आणि एक चिठ्ठी. ही संपत्ती त्या व्यक्तीसाठी आहे, जी इतरांच्या अडचणी आपल्या अडचणी मानून त्यांचं निराकरण करते. जरी त्यासाठी त्याला स्वतःचा त्रास सहन करावा लागला तरी. गावात चर्चा सुरू झाली. लोकांना समजले की हा दगड कदाचित एखाद्या उदार मनाच्या धनिकाने जाणून बुजून ठेवला होता, जेणेकरून खरा परोपकारी शोधता यावा. बदललेली मनं. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी गणपतरावाकडे फक्त शिक्षक म्हणून नव्हे, तर जीवनाचे खरे गुरु म्हणून पाहायला सुरुवात केली. श्रीमंत लोकांनी
मनाने त्याचे पाय धरले. मुलींनी अधिक आदराने वागायला सुरुवात केली. गणपतरावांनी मात्र ती पेटी गावाच्या शाळेला दिली. ही नाणी मुलांच्या शिक्षणासाठी. कारण संपत्ती वापरल्याने कमी होते, पण ज्ञान वाटल्याने वाढते. बोध: दुसऱ्याची अडचण पाहून दुर्लक्ष करणे सोपे असते, पण ती आपली समजून सोडवणं हेच खऱ्या माणुसकीचं सोनं आहे. भूतकथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे मला नवीन कथा लिहायला प्रेरणा मिळते. आणि आपल्या चॅनलला भेट द्या. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.